नमस्कार. जय शिवराय. म्हणजे 7-8 दिवसावरून असे जो निष्कर्ष काढला की खरंच आता पुन्हा असं वाटू लागलंय की जे विशेष समाज आहे की ज्यांच्या आधिपत्याखाली बराचसा बहुजन समाज होता, तसं त्यांना परत करण्याची इच्छा असावी असं वाटू लागलंय. कोणतरी महाराज येतो, शिवाजी महाराजांबद्दल बरळतो, नंतर तो माफीही मागतो. कोणतरी धर्मगुरू येतो, तो शिवाजी महाराजांच्या विरोधात टीकाटिप्पणी करतो. तसंच कोणतरी एखादा शेंडीवाला म्हणतो की शिवाजी महाराजांनी युद्ध केलंच नाही. शिवाजी महाराजांनी युद्ध केलं नाही खरं, पण त्यांनी जो 12 पगड जमातीचा माणूस निवडला होता ना, तो इतका विश्वासू होता की महाराजांसाठी तो जीव देण्यासही तयार होता. नियोजन तर सर्व शिवाजी महाराजांचंच होतं. मग ह्यांच्या बुडाला आग का लागतेय? ह्यांना काय दर्शवायचं आहे की यांचा संकुचित विचार जो गाडला गेलाय त्याचं त्यांना वैषम्य वाटतंय. तर सगळ्यात महत्वाचं काय, जे शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत असे ऊर बळवून मिरवतात, तेही सध्या चिडीचूपच आहेत. का? ते सत्तेसाठी. महाराजांनी सत्तेसाठी लाचारी कधीच केली नव्हती. मग ती ह्यांना का करावीशी वाटते? मग तुम्हाला काय अधिकार राहिला की आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहेत? तर एकानेही ब्र नाही काढला त्यांच्या विषयात, एकाने ब्र नाही काढला. तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे की जो तुम्हाला समाज, बहुजन समाज तुम्हाला आजही आधिपत्याखाली पाहिजे विशिष्ट लोकांना, आणि आता ते शक्य आहे का असं मला नाही वाटत. पण जाणून बुजून शिवाजी महाराजांबद्दल नरेटिव्ह सेट केलं जात आहे. काय म्हणे तर पेशव्यांनी युद्ध केलं, तर पेशव्यांमध्ये ह्याचा कोणतरी होता वाटतो आजा. ते कोणतरी शेंडीवाला येतो, काहीतरी अभद्र टिप्पणी करतो आणि त्याच्यावर आमचे सत्ताधारी आणि सनदी अधिकारी चिडीचूप. काहीच कळायला मार्ग नाही. तुम्हाला असं वाटतं का की पुन्हा मनुवाद डोकंवर काढायला लागलाय? आणि ते जर तसं असेल ना, तर ते या देशाला घातक आहे, हे लक्षात ठेवायचं. यांचा खंड शमवण्यासाठी आता बहुजन समाज तयार नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सांगा कमेंट करून. पण शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी आहे का? खरंच यांची कशी लायकी आहे की फक्त मतांच्या पेट्यांसाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं आणि ते सोयीस्करित्या विसरून जायचं? हेच जर यांचं राजकारण असेल ना, तर ते त्यांना लखलाभ. पण महाराजांबद्दल या महाराष्ट्रात तरी कोणी बोललेलं खपवून घेईल आणि खपवून घेताच कामा नये असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? व्यक्त व्हा याच्यावर. धन्यवाद.